मार्गात यायच्या आधी जेव्हा आपण पहिल्या दिवसाची जेव्हा आठवण करतो त्यावेळेस डोळ्याला अश्रू येतात. मार्गदर्शकाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस मार्गदर्शक आपल्याला काही सूचना करतात. सर्व आपल्या जीवनाची आथंगता विचारत असते. त्यावेळेस आपण सगळं त्यांना होकार देतो. हो हो हो. नाही हा शब्द कधीतरी आपल्या तोंडातून निघते का? नाही. कारण दुःखाने खूप ग्रासले राहतो आपण. आणि ग्रासले राहिल्यानंतर जेव्हा मार्गात येण्याचा विचार करतो तेव्हा मार्गात येतो. आणि मार्गात आल्यानंतर काय होते? पहिल्याच दिवशी मार्गदर्शक आपल्या घरी ज्योत लावून देतात. म्हणजे आपल्याच हाताने लावणे आहे, पण ते उपस्थित राहतात. आणि त्या तारखेपासून आपण भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जोमदेवजी यांच्या तत्वशब्द नियमावर आपण विश्वास ठेवून आपल्या जीवनाची कुटुंबाची गाथा सुरू करतो. आणि सुरू करत असताना कच्चीमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीनं करतो. प्रत्येक झालेली चूक मार्गदर्शकाजवळ जाऊन सांगतो. त्यांनी दिलेले क्षमेचे कार्य ते आपण करत असतो. ते करत असताना त्यावेळेस सगळ्या चुका सगळ्या गोष्टी आपण मार्गदर्शकाकडे जातो आणि सांगतो. ज्या तारखेला मार्गदर्शकांच्या मुखातून जर समजा म्हटलं की बाबा रामा, आता खूप दिवस झाले तू कच्चीत आहे, तू पक्कीचे कार्य घेऊन टाक. हो काकाजी. ज्याला जमते तो हो म्हणते, ज्याला नाही जमत काकाजी समोर बघून दुःख होते त्यावेळेस समोर बघू हे शब्द कधीतरी आपल्या तोंडातून निघाले का? नाही. मग हे करत असताना नव हवना आटोपले आणि मग खरी जीवनाची सुरुवात तिथून सुरू होते. आपण जेव्हा कुटुंबामध्ये वागत असताना तत्व शब्द आणि नियम 4 तत्व दिलेले आहे बाबांनी, 3 शब्द दिलेले आहे आणि 5 नियम दिलेले आहे. कोणत्याच देवधर्मामध्ये अशी प्रार्थना आणि विनंती आणि प्रार्थना कोणत्याही परमेश्वराच्या याच्यासाठी म्हणायची नाहीये जे आपल्याला लागू केलेली आहे. त्या याच्यामध्ये सत्य बोल दिलेले आहे. महान त्यागी बाबा जोमदेवजींनी महान कार्याची जेव्हा सुरुवात केली तेव्हा भगवान बाबा हनुमानजींना त्यांनी सत्यवचन दिलेलं आहे. सत्यवचन देत असताना ते कार्य करत असताना मी मरीन किंवा जगेन या जीवनाकडे त्यांनी विचार केलेला नाही आहे. आणि आपण बसलेलो सेवक तुम्ही आम्ही सर्व, तेव्हा आपण अशा पद्धतीने जीवनामध्ये वागतो की कुणाला कोणत्याही शब्दात बोलतो. घरचा व्यक्ती असो, पत्नी असो, मुलंबाळं असो. महान त्यागी बाबा जोमदेवजींनी शब्दाला ह्या धर्मामध्ये या मार्गावर यायच्या आधी धर्माचा आणि शब्दाचा विचार महत्वाचा आहे की शब्द आपल्या मुखकमलातून कशा पद्धतीने निघतात. त्याच शब्दाने त्याच तोंडाने किंवा त्याच जिभेने चांगलेही शब्द निघतात आणि वाईटही निघतात. निवड आपल्याला करायची आहे. निवड करताना एका ठिकाणी विष आहे आणि दुसऱ्या ठिकाणी रसगुल्ले आहे. 2 वाट्या तुमच्या समोर ठेवल्या तर तुम्ही काय चूज करणार? स्वाभाविक आहे, हे विष आहे मराचं आहे का आणि रसगुल्ले आहे, रसगुल्ल्यानं तर माझं पोट मन शांत होईल या पद्धतीने आपण करतो. पण खरं मन शांत केव्हा होईल? जेव्हा आपण शब्दांची वागणूक कुटुंबात शेवका त्या विनंती प्रार्थनेमध्ये साऱ्या गोष्टीचा सारांश आहे. आपण रोज म्हणतो पण त्याचा अर्थ आपण कधी काढलाय का? नाही. तो अर्थ काढणं आवश्यक आहे. पत्नीशी पतिदेवाला बोलताना पतिदेवानी बोलताना पत्नीशी कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे. मार्गामध्ये येत असताना मार्गात आलो, साऱ्या गोष्टी झाल्या, निर्णय घ्यायचा आहे तर पती पत्नी मिळून निर्णय घ्यायचा आहे. घरच्या कुटुंबाने एकट्याने नाही. आज संस्कृती आहे, भारतीय संस्कृती अशी आहे की मी माणूस आहे तर माझंच चालेल. नाही. महान त्यागी बाबा जोमदेवजीने काय सांगितलंय? त्यांनी प्रकाशन केलेली पुस्तिका तुम्ही वाचन करा, नियमावली वाचन करा. त्याच्यामध्ये साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा
हेच या कार्याची महान विभूती आहे. हे जो समजेल तो सगळ्या गोष्टी पाहिल. आणि महत्वाची गोष्ट, आपण परमेश्वराला जे जे देतो, जे जे मागतो, परमेश्वर आपल्याला ते देत आहे. आपण परमेश्वराला काय देतो याचा कधी विचार केलाय का? परमेश्वराची भूकच ती आहे का? शेवट तू 4 तत्व मी जे दिलेले आहे त्या 4 तत्वानुसार, 3 शब्दानुसार आणि 5 नियमानुसार तू ते कार्य जर समजा माझे बरोबर केले दैनंदिन जीवनात जगत असताना सुद्धा, कारण आपण रोज घरातून जेव्हा बाहेर निघतो तेव्हा सत्य मर्यादा प्रेमाचं आपण परमेश्वराला सत्य वचन देतो की बाबा माझ्याकडून असं होणार नाही. आणि जेव्हा घराच्या बाहेर निघालो तेव्हा आपली टोनिंग पूर्णच बिघडून जाते. काय परमेश्वर साथ देणार आहे? या मार्गात येत असताना सगळे तुम्ही आम्ही गरीब आहोत, होतो, आज नाही. बाबाची कृपा आहे, महान कृपा आहे. गरीब मध्यम वर्गीय याच्याशी मार्गाशी जोडलेला आहे. आणि ते जर समजा जीवन उंचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे तर आपल्याला पदोपदी सेकंदाचा विचार जीवन जगत असताना करायचा आहे का मी हे असं वागलं तर बाबा मला खरंच काय म्हणणार. तो बोलतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे. तुमचे कर्म चांगले असेल, कर्म म्हणजेच काय? दैनंदिनी आपण केलेले कार्य. जर समजा ते कार्य चांगले असले तुमचे तर कर्म चांगले, आणि कर्म चांगले असेल तर तुम्हाला फळ भगवंत आरामात देणारच आहे. तुम्हाला दुसरं असं वेगळं काहीच करायची गरज नाहीये, आम्हाला सगळ्यांना. म्हणून प्रत्येक सेवकाला सेवकिनींना माझं सांगणं आहे की शब्द जपून वापरा. मुलांना वागणूक चांगली द्या. मुलांना वागणूक जर समजा संस्कृती जर समजा मुलांना लहानपणापासून दिली, कारण दुःख तुमच्या पासून कोसो दूर गेलेले आहे. आता दुःख जवळ तुमच्या येणार नाही. पैसा टिकवायचा आहे, तत्व शब्द नियम लक्षातच ठेवून द्यायचं. मुलांना संस्कृती द्यायची आहे, संस्कृत बनवायचं आहे त्यांना, तत्व शब्द नियमानच. बरोबर झाला, बिघडला तो तिथं. उद्या म्हातारे होतो, वागणूक आपण जर समजा बेपोट्याची दिली तर उद्या तो दुस्त म्हणत होता जवान होता तेव्हा. आता का मला सांगते बा चुपचाप. ही कंडिशन वडिलावर येण्याची भीती असते. म्हणून अनुकरणातून मुलं शिकतात. घरी ज्या पद्धतीनं आपण वागतो त्या पद्धतीतून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला रिमार्क करणे आवश्यक आहे. आणि हे मी फालतू नाही बोलत आहे, बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमामध्ये आहे आणि प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये आहे की त्यांनी जे गाथा लिहून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा वाचा. आज महिला मंडळी बस